मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय सोलापूरमधील विविध गावामध्ये जे आहे त्या ठिकाणी कडकडीत बंद जो आहे तो पाळण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण आता आहोत उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावामध्ये आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं जी आहेत ती या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबरीनं ग्रामस्थांकडून देखील एक मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। नक्की काय मागणी आहे, काय भूमिका आहे हे जाणून घेऊयात। काय सांगाल, काय नक्की आजचा संप कशासाठी पुकारताय? माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्यांदा उपोषणाला बसले ते। या सरकारला एवढी तर जाण पाहिजे की मनोज जरांगे पाटलांना अनेक किती वेळा उपोषण करायचे आणि त्यांच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं, आज आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं 100% बंद ठेवलेलं आहे त्यांच्या समर्थनात। पण मनोज जरांगे पाटील साहेबांना एवढं प्रत्येक वेळेस जर आंदोलनच करायची वेळ येत असेल तर ही सरकार काय कामाचं आहे? सरकारनं झोपीचं सोंग घेतलेलं ही सरकार लवकरात लवकर जी कायदा केला त्या कायद्याची अंमलबजावणी करून मनोज जरांगे पाटलाच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर मराठा समाज उग्र झाल्याशिवाय शांत बसणार नाही। जेणेकरून मराठा समाजाला आत्तापर्यंत शांततेच्या मार्गानंच आंदोलन करायचं मनोज जरांगे पाटलांनी आदेश दिलेला आहे। पण इथून पुढं मराठा समाज त्यांचंसुद्धा ऐकणार नाही। त्यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं तर मराठा समाज किती दिवस शांत राहणार? यापुढे शांत राहणार नाही। यापुढे उग्र आंदोलनाचं आम्ही नियोजन करणार। आज लास्ट शांततेत बंद, आज लास्ट वेळ आहे। इथून पुढे शांततेत बंद राहणार नाही किंवा शांततेत आंदोलन होणार नाही। मनोज जरांगे पाटलांची प्रकृतीची काळजी घेऊन कायद्याची अंमलबजावणी करावं एवढंच आमच्या कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना सांगणं आहे। आपण पाहतोय की जर का समजा या ठिकाणी आणखी काही या ठिकाणी काय सांगाल दादा, आज बंद जे आहे ते पुकारलेलं आहे, बंदामध्ये सहभागी होते आपल्या गाव? आत्तापर्यंत माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जे आवाहन केलेलं होतं आजपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात त्यांच्या प्रत्येक भूमिकेला कोंडी ग्रामस्थांनी अशी भरभरून साथ दिलेली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं आंदोलन केलेले आहेत। त्यांचे आज परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे। सरकारने या गोष्टीचा विचार करून त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। जर त्यांच्या प्रकृतीला काही झालं तर मराठा समाज महाराष्ट्रातील शांत बसणार नाही। याला सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। तात्काळ त्यांनी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला हे आरक्षण पारित करावं आणि हे मराठा समाजाची इतके दिवस पडलेली जी प्रलंबित मागणी आहे त्या मागणीला त्यांनी चालना द्यावी आणि मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीला काळजी घेऊन त्यांनी लवकरात लवकर विशेष अधिवेशन घ्यावं आणि या बंदामध्ये कोंडी ग्रामस्थ आणि समस्त मराठा समाज, इतर समाज हे सक्रिय सहभाग असून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आपण पाहतोय त्या ठिकाणी कडकडी बंद जो आहे तो कोंडी गावामध्ये पाळण्यात आलेला आहे। जर मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याला काही इजा झाली, धोका झाला तर मात्र मराठा समाज उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अनिल कामेसह सागर सुरवसे, टीव्ही9 मराठी, कोंडी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।